खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसतरी होतंय. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते. नको, ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावंच नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरं नाटक पाहिलेलं मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडींचा. बारामती विधानसभेच्या निवडणुकीबाबत वेगळा विचार करणारे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच बारामतीत केलं होतं. त्यानंतर बारामतीत कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री पवार यांनीच ही निवडणूक लढविण्याचा आग्रह केलाय. त्यासाठी पवार यांच्या वक्तव्यानंतर तालुक्यातून 1,11,707 विनंती पत्र आले असून अजितदादांनीच निवडणूक लढावी अशी सर्वांची मागणी आहे. याबाबत ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी माहिती दिली आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये चांगली कामगिरी केली. त्याचाच परिणाम म्हणून 400 पारचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला केवळ 240 जागा मिळवता आल्या. आता महाराष्ट्रातही समाजवादी पक्ष आघाडी सोबत विधानसभा लढवणार असून हडपसर आणि मुंबईतील 3 जागांसह 12 जागांवर उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे. मिरवणुकीला मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत असतात. प्रत्येकाला बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत उपस्थित राहून बाप्पाला निरोप द्यायचा असतो. त्यामुळे शहरात मोठी गर्दी होत असते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सुद्धा सामोरं जावं लागतं. याच पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत. शहरातील मध्य भागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असून मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी कोथरूड, पिंपरी चिंचवड, रामवाडी आदी भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने शनिवारी सुमारे 2 लाख प्रवाशांनी मेट्रो वाहतुकीचा उच्चांक गाठलाय. दुपारपासूनच मेट्रोचे डबे प्रवाशांनी खचाखच भरले होते, तर स्थानावरही देखील गर्दी होती. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गावर सध्या मेट्रो धावतीये. शनिवारी सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत 1,75,000हून अधिक प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला. बिबवेवाडी अप्पर इंजिनियर येथील VIT अभियांत्रिकी महाविद्यालयात निर्देशनाला सुरुवात झाली आहे. कारण संभाव्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल महत्त्वपूर्ण चिंतेचे कारण देत स्पॉट प्रवेश फेरीची मागणी केली आहे. आंदोलकांचा आरोप आहे की VIT कॉलेजने स्वतःची प्रवेश यादी प्रकाशित करून पारदर्शकता आणि निष्पक्षतेचे लाल झेंडे लावून प्रस्थापित प्रक्रियेपासून संभ्रम निर्माण करण्यात आलाय. डीजे मध्ये वेगवेगळ्या मोठ्या आवाजासाठी प्रेशर मीड उपकरणाचा वापर केला जातो. कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते, त्याचे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी असे प्रेशर मीड वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. तसेच डीजेवर लेझर लाईट लावल्यास जागेवरच डीजे जप्त करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय. मुळशी तालुक्यातील हिट अँड रन प्रकरणातील गंभीर जखमी झालेल्या 14 वर्षीय प्रेम चव्हाण या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान 9 दिवसानंतर मृत्यू झालाय. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला प्रेम चव्हाण या विद्यार्थ्याचा मृत्यूनंतर मात्र मुळशी तालुक्यातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते. राज्य सरकारने अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्याने ईद ए मिलादच्या सुट्टीमध्ये बदल केला होता.
सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 ची सुट्टी ही बुधवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ही सुट्टी सोमवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली आहे. पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत गोळाफेकमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून देणाऱ्या सचिन खिलारीला युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या पुनीत बालन ग्रुप कडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तर याच स्पर्धेत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला 2 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती खिलारी आणि सरगर यांच्या हस्ते झाली. यावेळी पुनीत बालन यांनी ही घोषणा केली आहे. वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.